Praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Father. Today is a great night. आजची रात्र महान आहे. God is going to do great things for each one of you. देव तुम्हा प्रत्येकासाठी महान कार्य करणार आहे. Don't worry about anything. कशाचीच काळजी करू नका. All things will be taken care of. सगळ्या गोष्टी सांभाळल्या जातील. Everything will be settled in your life. सगळं तुमच्या आयुष्यामध्ये सेटल होईल. Things that are hard will become easy ज्या गोष्टी अवघड आहेत त्या सोप्या होतील. because our God is on the throne. कारण की आपला देव सिंहासनावर विराजमान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Job 17 verse 11. योबाचा 17वा अध्याय आणि त्यातला 11वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांनी खाली बसून घ्या प्लीज. Kindly open your Bibles to Job 17:11. आणि इयोब 17:11 यावेळेला सगळ्यांनी काढा. My life is almost gone, my plans are destroyed, all my hopes have disappeared. इयोब 17:11 मध्ये लिहिलंय, माझे दिवस सरलेले आहेत, माझे बेत माझ्या हृदयाचे विचारही मोडलेले आहेत. Is this your condition tonight? तुमच्याही हृदयाची अवस्था अशीच काहीतरी आज आहे का? But we see this all around us. परंतु आपल्या सभोवताली चारी दिशेनं आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. The world is filled with hopelessness. संपूर्ण जग एक निराशता आणि आशाहीनतेनं भरलेलं आहे. Everywhere you turn to, सगळीकडे जिकडे कुठे आज आपण पाहतो, you see people struggling. आपल्याला दिसून येतं की लोकांचा संघर्ष सुरू आहे. And there are heartbreaking news. आणि हृदय तोडणाऱ्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. And people don't know what to do. आणि त्यामुळे लोकांना कळत पण नाही की काय करायचं. You work hard, तुम्ही मेहनत तर करता, expecting a promotion. आशा अपेक्षा ठेवता, मी मेहनत केली, मला बढती पण मिळावी. But instead, पण त्याच्या ऐवजी you get a letter of termination. तुम्हाला असं काहीतरी पत्र कंपनीतनं किंवा ऑफिस मधून मिळतं ज्यात लिहिलेलं आहे की तुम्हाला कामावरनं काढलंय. You send out resumes, आणि तुम्ही आपले ऍप्लिकेशन सगळीकडे टाकता, hoping for a good job. अशी आशा ठेवून की कुठेतरी चांगली नोकरी मला लागावी. But then, पण मग no one calls you back. कोणीच तुम्हाला परत बोलवत नाही. You try to build a business तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा बिझनेस बांधायचा, उभारायचा प्रयत्न करता, only to watch it fail before it even starts. आणि मात्र तो व्यवसाय किंवा बिझनेस सुरू होण्या अगोदर तुम्हाला तो संपलेला दिसून येतो. You pour your heart into a relationship, तुम्ही तुमचं हृदय एखाद्या नात्यामध्ये ओतता, believing that it will last. असा विश्वास ठेवून की हे नातं टिकेल. But one day, पण एके दिवशी you wake up to betrayal. तुम्ही जागे होता आणि तुमच्या लक्षात येतं की नाही, या नात्यातून मला धोकाच मिळालाय. And there is only loneliness. आणि मग फक्त एकटेपणा तुम्हाला सतवतो. And there is only heartbreak. आणि हृदय तुटलेली अवस्था होते. Or maybe the person you trusted the most, किंवा ज्या माणसावर तुम्ही अतिशय किंवा सगळ्यात जास्त विश्वास ठेवलेला असतो, he walks away, तो माणूस निघून जातो, leaving you behind with only empty promises. तुम्हाला एकटं सोडून निघून जातो आणि फक्त रिकामी वचनं त्याची मागे राहिलेली असतात. And you only have shattered dreams. आणि मग अशा पद्धतीनं तुमची सगळी स्वप्न तुटलेली असतात. You get a glimmer of hope. तुम्हाला आशेची चमक थोडी दिसते. Maybe a medical treatment. आणि कदाचित एखादी काही मेडिकल ट्रीटमेंट, औषधोपचार असतील. Maybe a financial opportunity. कदाचित काही आर्थिक संधी असेल पैशाची. Or maybe a chance to start afresh. किंवा अशी काही संधी मिळत असेल की ज्यातनं नवीन कोणी सुरुवात करता येईल. But then, पण मग just when you start to believe, जेव्हा तुम्ही हा विश्वास ठेवायला सुरुवात करता, just before you take that one step, आणि अगदी तुम्ही ते पहिलं पाऊल उचलण्या अगोदर it disappears like a mirage in the desert. सगळं रानातल्या मृगजळासारखं नाहीसं होऊन जातं. And the world keeps on telling you, आणि जग तुम्हाला सांगत राहतं, don't worry, काळजी करू नको, be happy, आनंदी राहा, things will get better. गोष्टी आज नाही तर उद्या चांगल्या होतील. But then, पण मग year after year, वर्षोनवर्ष nothing changes. काही बदलतच नाही. And you keep waiting for the light, आणि तू मात्र वाट पाहत राहतो की कुठून तरी प्रकाश मिळेल. that I will see the light at the end of the tunnel. आणि या बोगद्याच्या अखेरीला तरी मला प्रकाश पाहायला मिळेल. But पण the tunnel seems endless. तो बोगदा मात्र कधी न संपणारा वाटायला लागतो. You put on the news, तुम्ही बातम्या लावता, there is only war, त्या बातम्यांवर सुद्धा फक्त युद्धांच्या बातम्या only येतात. crime, फक्त रडणं धडणं,
economic collapse, आर्थिक परिस्थिती ढासळलेली, disasters everywhere, मंदीची लाट, सगळीकडे नाश, देशादेशात युद्ध, lynching everywhere, सगळीकडे killing लोकांना त्रास, everywhere. लोकांना ठार मारणं, लोकांच्या कातड्या सोलणं. You look around, आणि मग तुम्ही अवतीभोवती पाहता you only see sufferings. फक्त त्रास त्रास, लोकांच्या तोंडावर लिहिलेला आहे त्रास. Families are falling apart, कुटुंब आज पत्त्याचं घर कसं ढासळतं तशी ढासळत, and anxieties fill the air. आणि चिंता, टेन्शन हे सगळं हवेतच आज भरलेलं आहे. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, let me tell you tonight, मला मात्र तुम्हा लोकांना आज रात्री सांगू द्या, this is not the kind of hope we can ever have. अशा पद्धतीची आशा घेऊन आपण जगू नाही शकत, Because this is a dead hope. कारण की मेलेली आशा आहे. But पण your hope will truly be blessed तुमची आशा खरोखर आशीर्वादित होईल when you place it on God. जेव्हा तुम्ही ती आशा देवावर ठेवाल. When you place your hope in God, जेव्हा तुम्ही देवावर आशा ठेवाल things will change. तेव्हा गोष्टी बदलतील. It may not change in the world, but it may change for you. आणि कदाचित जगात गोष्टी बदलणार नाहीत, पण तू देवावर आशा ठेवल्यामुळे तुझ्यासाठी गोष्टी बदलतील. I don't want the world to change first. माझी इच्छाच नाहीये की पहिलं जगाने बदलावं. I want my life to be changed. मला पहिलं माझं जीवन बदललेलं हवं. I want blessings to me first. मला पहिले आशीर्वाद माझ्यासाठी हवेत. I want to come out of many things. मला पहिलं अनेक गोष्टींमधनं बाहेर पडायचंय. And if that is so, आणि जर असं असेल तर you need to trust in तुम्ही God. देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे, Because He's a personal God. कारण की तो देव व्यक्तिगत देव आहे. You should have a personal relationship with Him. एक व्यक्तिगत नातं तुमचं देवाशी असायला हवं. You cannot have a general relationship एक with Him. जनरल सामुदायिक वगैरे असं नातं तुम्ही देवाशी ठेवू नाही You शकत. need to have a personal touch with God. एक 1-to-1 व्यक्तिगत स्पर्श देवाचा आपल्याशी पाहिजे. Then your life will change तत्पश्चात तुमचं जीवन बदलेल and change for the better. आणि तेही चांगल्याकडे बदलेल. You know, the world, it craves for many things. आज जगाला अनेक गोष्टी हव्यात. जग अनेक गोष्टींसाठी तळमळत आहे. It hopes for many things. आज जग आणि जगातली माणसं अनेक गोष्टींच्या आशा A ठेवतात better job, की चांगली नोकरी लागावी, a good health, चांगली तब्येत मिळावी, financial success. आर्थिक यश यावं. But then worldly hope is uncertain. पण जगिक आशा अनिश्चित आहे, काही सांगितलंच जाऊ नाही शकत. It is like wishing for something we know, but it never comes. आणि जगिक आशा अशी आहे की आपण आशा तर धरली मिळावं, पण ते मिळतच नाही. We are not even sure when it will come. आणि आपल्याला खात्री पण नसते की आपल्याला ते कधी मिळणार आहे. And the world's hope is very weak. आणि जगाची आशा फार अशक्त आहे. It is like a flower that fades away. ती अशा फुलासारखी आहे जे फुल कोमेजत चाललं. But the hope we have in God पण जी आशा देवावर आपण ठेवतो is strong. ती आशा बलवान आहे. It is secure. देवावरची आशा सुरक्षित आहे. It gives you joy. देवावरची आशा तुला आनंद It देते. gives you confidence. देवावरची आशा तुला विश्वास देते. It gives you peace. देवावरची आशा तुला शांती देते. Try God tonight. आज रात्री आल्यासरशी जरा देवाचा प्रयत्न करून तर बघा. Not the creation, but the Creator. निर्मिती नाही, निर्माण कर्त्याला जरा स्मरून तर बघा. Not the sun, moon, and stars. सूर्यचंद्र ताऱ्यांना नाही हो, But above that. त्याही वर And there God resides. जिथे देव राहतो त्या देवाला स्मरून तर पहा. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 17 verse 5, इर्म्या 17वा अध्याय 5वं वचन, people who trust in human strength will be disappointed. जी माणसं मानवी शक्तीवर विश्वास टाकतात ती नाराजच होणार. They will dry up like a bush in the desert. आणि रानातल्या झुडपासारखे ते वाळूनच जाणार. They will not even have hope for the future. त्यांना भविष्याची पण आशा मिळणार नाही. Bible says बायबल म्हणतं in Romans 15 verse 13, रोमकरास 15वा अध्याय 13व वचन, the God who gives you hope जो देव तुम्हाला आशा देतो will alone fill you with तो joy, एकटाच तुम्हाला आनंदाने भरेल. will alone fill you with peace तो एकटाच तुम्हाला शांतीने भरेल. as you keep trusting on Him. जसं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत राहाल. You have to keep trusting on God. तुम्ही देवावर विश्वास ठेवत जगलं पाहिजे. Every day you have to trust in God. हा रोजचा कारभार आहे. रोज देवावर तू विश्वास ठेवला पाहिजे. Every day you have to talk to God. रोज नित्य नियमाने तू देवाशी बोलायला पाहिजे. Hope that comes from the world runs out. जगातनं येणारी आशा बेटा संपून जाते. But the hope that comes from God overflows. पण जी आशा देवाकडून येते ती भरभरून वाहते. Your cup will run over. तुझ्या आयुष्याचा पेला भरभरून वाही.
God's goodness and mercy will follow you परमेश्वराचं चांगुलपण आणि दया तुझ्या मागे चालेल all the days of your life. तेही आयुष्यभर आयुष्याच्या दर दिवशी तुझ्या मागे चालेल Life becomes beautiful. आयुष्य आणि जीवन सुंदर होईल Your pain will go. तुझ्या वेदना जातील Your trouble will go. तुझे त्रास जातील Your misery will go. तुझी संकट जातील Your pity will go. तुझी दया की जाईल It will be replaced with the best things in life. आणि जीवनामध्ये उत्तम गोष्टी त्या गोष्टींची जागा घेतील Praise God. देवाला The धन्यवाद Bible speaks of many hopeless cases बायबलमध्ये तर निराशमय उदाहरणं अनेक आहेत which had been turned into glorious जी testimonies. निराशमय उदाहरणं माणसांची वैभवशाली साक्षीत बदलली And among them आणि त्यांच्या is one एक who was a forgotten woman. जो त्यांच्यातली एक जी विसरलेली बाई होती Nobody knew her much. आणि त्या बाईला कोणी फारसं ओळखायचं नाही She was a widow from Zarephath, सराफत गावातली एक विधवा बाई and whose story proves आणि त्या बाईची कथा सिद्ध करते that God brings hope out of the darkest situations. की परमेश्वर काळ्या कुट्ट परिस्थितीत सुद्धा प्रकाश आणतो आशा आणतो It so happened असं झालं की a great famine had struck the land. एक मोठा महादुष्काळ त्या देशात पडला There was no rain, आणि पाऊसच पडला there was no food, खायला अन्न नाही only hunger and death. फक्त भूक आणि मरण या दोन गोष्टी त्यावेळेला त्या देशात होत्या And the rich were starving, आणि श्रीमंत लोक सुद्धा उपासमार त्यांची उपासमार the strong were collapsing, श्रीमंत माणसांची उपासमार बलवान माणसं ढासायला लागली even kings were powerless. आणि राजे महाराजे सुद्धा सामर्थ्यहीन झाले कारण अख्ख्या देशातच दुष्काळ पडला Now, if the mighty were perishing, आणि जर अशी महाबलवान माणसं त्या काळामध्ये नाश व्हायला लागली what hope does a poor widow have? एखाद्या गरीब बिचाऱ्या विधवा बाईला ती काय आशा असणार She आहे was all alone, एकटीच होती ती poor, बिचारी गरीब abandoned by the society. समाजाने सोडलेली एकटी विधवा गरीब And widows in those आणि times, त्या काळामध्ये त्या जमान्यामध्ये ज्या विधवा बायका असायच्या they only survived on charity. त्या केवळ लोकांच्या दान धर्मावरच जगायच्या But in a famine, पण त्या दुष्काळात no one spared a morsel to her. एक घास म्हणून कोणी त्या बाईला दिला नाही कारण कोणाला स्वतःला घास मिळेना Her frail hands trembled तिचे असे अशक्त हात इतके थरथर कापायला लागले because she went out of the house कारण ती घराबाहेर गेली to pick up dry sticks. काही काटक्या म्हणजे सरपण गोळा करायला गेली She had an only son, a small fellow, तिला एक एकुलता एक लहान मुलगा होता the only reason for her to live. तिच्या जगण्याची एकच आशा आणि कारण तिचा लहान मुलगा And he watched her with innocent eyes, आणि तिचा लहान मुलगा साध्या भोळ्या निष्पाप डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहायचा unaware of the terrible decision she had already made up in her mind. आणि त्याला मात्र जाण नव्हती की माझ्या आईनं मनामध्ये एक महाभयानक निर्णय घेतलेला आहे This mother had decided, या आईनं निर्णय घेतला होता this is it. की बास I will cook one last meal, आता शेवटचं अन्न शेवटचं भोजन मी तयार करीन and after we both have, we will die. कारण तेवढंच तिच्याकडे होतं तर ती म्हणाली हे शेवटचं अन्न शिजवून जेवून झाल्यानंतर आम्ही दोघे मरू She wanted to die. तिला मरायची इच्छा झाली She wanted to commit suicide. तिला आत्महत्या करायची इच्छा झाली असं म्हटलं तर Little चालेल. did the son know what त्या लहान- the things were happening in the mother's mind. त्या लहान मुलाला काय ठाऊक त्याच्या आईच्या मनात काय काय गदारोळ माजलाय Maybe कदाचित right here you are seated in this place, आता या वेळेला तुम्ही या जागेत बसलाय and your mind is taking you. आणि तुझं मन तुला भटकंतीवर नेत आहे Why do you want to live another day? आणि तुझं मन तुला म्हणत असेल की कशाला अजून एखाद दिवस तरी जगायचंय End up your life. बाद झालं आता आत्महत्या कर Your life will never change. तुझं जीवन काही कधी Your बदलणार situation नाही will never तुझी change. परिस्थिती Your कधी condition बदलणार will नाही not तुझी change. अवस्था कधी बदलणार नाही जगून फायदा काय मर Hold on. थांबा थांबा Hear थांबा. this message. थांबा थांबा हा उपदेश ऐका Then you will find hope. त्याच्यानंतर तुम्हाला आशा मिळेल तोपर्यंत थांबा And you will know in whom you can find hope. आणि उपदेश ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला आशा कोणात मिळेल Now this widow, आता ही विधवा she बाई knocked on doors, तिनं अनेक लोकांच्या दारावर जाऊन दार वाजवलं searched for food, आणि अन्न शोधलं धान्य शोधलं but every time she only found closed doors पण दरवेळेला तिला बंद दारच सापडली because of closed hearts. कारण की लोकांची हृदय बंद असल्यामुळे लोकांची दार बंद And she found empty hands. आणि तिला रिकामे हात सापडले Hopelessness stretched. आशाहीनता तिची वाढली ताणली
You know, when hopelessness stretches आशाहीनता जेव्हा माणसाच्या हृदयात ताणते and it stretches too long, आणि जर खूप वेळ ती आशाहीनता ताणली it leads to despair. तर त्यातनं व्याकुळपणा आणि नाराजी येते. And despair whispers in your ears, ती नाराजी मग कानात तुझ्या कुजबुजते surrender your life to death. आणि म्हणते आता मर ना, मरणाच्या अधीन हो आता बास. Bible says बायबल म्हणतं in Job 17 verse 11, योबाचा 17वा अध्याय 11 वचन, my life is almost gone. माझं जीवन जवळजवळ संपलंय, My plans are destroyed. माझ्या योजनांचा जवळजवळ नाश झालाय. That's what was happening to this widow. असंच या विधवा बाईच्या जीवनात पण घडत होतं. But even when faith fades, पण विश्वास जरी अंधुक झाला God still watches. तरी देव बघत असतो आपल्याकडे. God still watches. देव तरी आपल्याकडे पाहत असतो. And so as she dragged the weary feet through the dust, आणि ही विधवा बाई तिचे थकलेले पाय जसे त्या धुळीमध्ये चालवत होती, collecting little branches, सरपण गोळा करत होती. मी सांगितलं ना, collecting firewood, काटक्या गोळा करत होती चुलीला आग लावायला. suddenly अचानक a prophet of God came. देवाचा एक संदेष्टा तिथे आला. His name was Elijah. त्या संदेष्टाचं नाव एलिया. He looked at her and said, एलियाने त्या बाईकडे बघितलं आणि तिला तो म्हणाला, please can you bring me a cup of water? बाई मला एक ग्लासभर पाणी आणतेस का? In a famine, दुष्काळात, a cup of water? दुष्काळात कपभर पाणी. Water was more precious than gold. तेव्हा त्या दुष्काळामध्ये सोन्यापेक्षा पाणी मौल्यवान आणि महाग. Who would give a drop of water also? पाण्याचा एक थेंब तरी कोण कशाला देईल? That also to a stranger. ते सुद्धा अशा अनोळखी परक्या माणसाला. आणि यांनी कपभर पाणी मागितलं. And that too when death was at their doorstep. आणि ते सुद्धा मरण त्यांच्या दारापाशी उभं असताना, दुष्काळ असताना. Yet something stirred in her heart. तरी त्या विधवा बाईच्या हृदयात थोडी कालवाकालव झाली. She did not argue. आणि तिने वाद नाही She घातला. did not refuse. तिनं नाकारलं नाही. She turned to go. ती गेली आत. See her golden heart. बघा तिचं सुवर्ण हृदय, गोल्डन हृदय बघा. ती आत जायला वळली To get a cup of water. की कपभर पाणी यांना देऊ आपण. Sometimes what the poor can do, the rich cannot do. कधी कधी गरीब माणसं जे करतात ना, ते अतिश्रीमंत माणसांना सुद्धा करायला जमत नाही. And that's why God loves the poor आणि people. म्हणून देवांचं गरीब माणसांवर प्रेम आहे. Blessed are the poor in spirit, आत्म्याचे दीन आणि गरीब ते धन्य म्हणाला देव. for theirs is the kingdom of heaven. कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्या मालकीचं आहे. And as she turned to go, आणि जसं ती बाई वळली जायला, he again said, परत देवाचा संदेष्टा म्हणाला, please प्लीज get me bread also. पाणी आणताना मला थोडी भाकर पण आण ना खायला. You know, God sees your heart. देव आपलं हृदय बघतो बरं का. God sees your heart. देव तुझंही हृदय बघतो. She did not say anything, ती काहीच बोलली नाही. but she waited आणि तिने वाट पाहिली. and she told the whole truth. आणि तिने संपूर्ण सत्य सांगितलं. She spoke her reality. तिनं वास्तविकता सांगितली. She said, म्हणाली, water I can get. पाणी मी आणू शकते, Little bit I have. थोडंसं माझ्याकडे पाणी आहे, But I don't have any bread. पण माझ्याकडे भाकर नाहीये. Only a handful of flour in a jar बस मूठभर पीठ आहे परातीत and a little oil in a jug. आणि थोडंसं तेल आहे कुपीत. And here I'm gathering some sticks आणि इथे मी काही काटक्या गोळा करत होते to make the last meal for myself and my little son. की शेवटचा स्वयंपाक करूया माझ्यासाठी आणि माझ्या लहान मुलासाठी, So that after this last meal we will die. की आता शेवटचं जेवण जेवल्यानंतर मी आणि माझा मुलगा मरणार. This was the final confession of hopelessness. सर ते शेवटचं फायनल तिने कन्फेशन म्हणजे कबुली केली त्या संदेशाला तिच्या आशाहीनतेची, की माझं चित्र असं आहे. Your faith can go, but let not your hope go. तुमचा विश्वास कधी कधी जाऊ शकतो, पण आशा जाऊ देऊ नका. Because hope is the last thing that leaves का mankind. आशा एक शेवटची बाब आहे जी माणसाला सोडते, तर आशा नका सोडू. Don't leave your hope, आशा सोडू नका. and especially on God. आणि खास करून देवावरची आशा तर कधीच नाही सोडायची. Are you also feeling like this widow? तुम्हाला पण या विधवा बाईसारखं वाटतंय का? Do you feel like saying, तुलाही असं म्हणावं असं वाटतंय का, this is my last chance? की बस माझी शेवटची संधी I आहे. cannot take it anymore. आता नाही मला सहन होत, I have nothing left. कारण माझ्याकडे काही उरलेलंच Do नाहीये. you feel that you have done with it all? आणि तुम्हाला असं वाटतंय की संपलं, आता माझी कहाणी संपली. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, let it be the last meal
जरी ते शेवटचं जेवण असलं, let it be the last coin you have, असू दे, ते शेवटचं अन्न असू दे, शेवटचं नाणं असू दे, let it be the last doctor who also failed you, तो शेवटचा डॉक्टर असू दे ज्यानेही तुला अपयश दिलं, the last hope, शेवटची आशा असू दे, but let it not be the last move of God in your life. पण आयुष्यामध्ये तुझ्या देवाचं फिरणं ते शेवटचं नको. Let it not be the last move of yours turning to God. देवाकडे तू वळणं शेवटचं नको. You may be at the end, असशील तू अखेरीला, but God is at the beginning. पण देव आहे प्रारंभाला. You may be at the end of your life, असशील तू आयुष्याच्या अंताला, but that shall be the beginning of a breakthrough when God is involved. पण देव जेव्हा तुझ्या जीवनात गुंतेल तेव्हा तो प्रारंभ असेल. It shall be the beginning of your तो miracle. आदी असेल, आदी तुझ्या चमत्कारांचा आदी म्हणजे सुरुवात. You may see emptiness, तुम्हाला रिकामेपणा दिसत असेल, but God is seeing the overflow. पण देवाला भरभराट दिसत आहे. You may be seeing death. तुला मृत्यू दिसत असेल, God is waiting to give you life. देव तुला जीवन द्यायची वाट पाहत आहे. You are seeing scarcity. तुला उणीव दिसत असेल, God is wanting you to have plenty. देवाची इच्छा तुला भरपूर मिळावं. Amen. आमेन. You may be feeling forgotten, तुला असं वाटत असेल की बहुतेक मला सगळे आणि देवही विसरला. but your God is working behind the scene. अरे पण तुझा देव चित्रामागे काम करत आहे. The widow thought that it was a last moment, त्या विधवेला वाटलं की बस आता हे शेवटचं आहे, but it was only the doorway for a breakthrough. पण तो तिचा शेवटचा क्षण नव्हता. तिच्या नवीन सुरुवातीचं ते दार होतं. She was preparing for death. ती मृत्यूची तयारी करत होती. God was preparing her for life. देव तिच्या जीवनाची तयारी करत होता. Praise God. देवाला धन्यवाद. फरक बघा, तफावत बघा. तू मरायचं म्हणतो, देव तुला जगवायचं म्हणतो. तू सोडायचं म्हणतो, देव तुला द्यायचं म्हणतो. फरक आहे. God was preparing her for a testimony. देव तिच्यासाठी साक्ष तयार करत होता. God is preparing you for a testimony. तसं देव तुलाही साक्षीसाठी तयार करत आहे. That one day you will stand here and testify की एके दिवशी तू इथे उभं राहून साक्ष देणार आहे that I was dying. की मी मरत होतो, God gave me life. देवाने मला जीवन दिलं. I was sick. मी आजारी होतो, God gave me health. देवाने मला आरोग्य दिलं. You will give that अशी testimony. साक्ष एके दिवशी तुम्ही इथे येऊन द्याल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 18, स्तोत्र संहिता 34:18, the Lord is close to those who are broken hearted. ज्या लोकांचं हृदय तुटलंय त्या लोकांच्या जवळ आहे परमेश्वर. He saves those people who are crushed in spirit. ज्या लोकांचे आत्मे चुरडले त्या लोकांच्या जवळ आहे देव. Now this prophet Elijah told her, आता एलिया नावाचा संदेष्टा जो आला होता तिच्याकडे, तो तिला म्हणाला, don't worry. काळजी करू नको बाई. What he said? काय म्हणाला तिला? Don't worry. बाई काळजी करू नका, We both will eat. आपण दोघे खाऊया, We three will eat. आपण तिघे खाऊया, तू तुझा मुलगा आणि मी. Not just today, फक्त आज नाही, but tomorrow, उद्या सुद्धा, day after tomorrow, परवा सुद्धा, next week, 13वा सुद्धा, next month, पुढच्या आठवड्यात, पुढच्या next महिन्यात, year, पुढच्या आठवड्यात, पुढच्या till महिन्यात, it rains once again on this land. पुढच्या वर्षी सुद्धा परत एकदा या देशात पाऊस पडेपर्यंत आपण जेवणार आहोत. You and me, we will eat together. तुम्ही आणि मी आपण एकत्र जेवणार आहोत परत या देशात पाऊस पडेपर्यंत. Every single day, दर दिवसाला, morning, afternoon, night, we will eat. सकाळ दुपार संध्याकाळ आपण जेवणार आहोत. The widow stared at him. त्या विधवेनं त्यांच्याकडे असं डोळे वटारून पाहिलं Had he lost his mind? की वेडे वगैरे झालेत का काय हे. He is asking for bread from me. एक तर माझ्याकडनं भाकर मागतायत And now he is saying we will all eat every day for a year. आणि आता म्हणतात की वर्षभर परत पाऊस पडेपर्यंत, दुष्काळ संपेपर्यंत आपण तिघेही जेवणार आहोत. That also in a famine. ते सुद्धा दुष्काळग्रस्त वेळेमध्ये तिघेही रोज जेवणार आहोत म्हणे. And talking about daily provision. आणि रोज पुरवठा होणार आहे म्हणे, रोज मिळणार आहे म्हणे. For a moment she laughed. एक क्षण ती बाई हसली. It was humor for her. तिला हा विनोदच वाटला. Sometimes it is good to laugh कधी-कधी when you हसणं. don't have anything. कधी कधी आपल्याकडे जेव्हा काहीच नसतं तेव्हा हसणं चांगलं असतं. If you can trust God. देवावरती जर विश्वास ठेवता येत असेल तरी त्या परिस्थितीमध्ये हसणं चांगलं असतं जेव्हा आपल्याकडे काही नसतं. And this man of God says, आणि हा देवाचा सेवक तिला म्हणाला, thus says the Lord God from heaven, सेनाधीश परमेश्वर स्वर्गातून असं सांगत आहे, your jar will not be empty. तुझी तेलाची कुपी रिकामी राहणार नाही. The jug of oil will not run out. तुझी तेलाची कुपी संपणार नाही. That is what God is saying. असं देव सांगत आहे.
See, you are counting your losses, God is counting your profits. तुम्ही तुमचं नुकसान मोजताय, देव तुमचा फायदा मोजतोय. Don't count yourself out of the blessings of God. स्वतःला देवाच्या आशीर्वादांत बाहेर गेलेला मानू नको. यू आर व्हेरी मच इन. तू अजूनही आशीर्वादांमध्ये आहेस. God is still counting your blessings. देव अजूनही तुझे आशीर्वाद मोजतोय. God was not taking from her. देव तिच्याकडनं घेत नव्हता. He was preparing to give her. देव तिला द्यायची तयारी करत होता. A God who takes from you is not God. जो देव तुझ्याकडनं घेतो तो देवच नाही. जो देव तुला देतो तो देव. माणसाकडनं घेणारा तो काय? Fear says, भीती म्हणते hold on to what you have. तुझ्याकडे जे आहे ते धरून ठेव. Faith says, विश्वास म्हणतो trust God. देवावर भरोसा ठेव. Give him water and bread. पाणी आणि भाकर त्याला देऊन टाक. God will supply your needs. देव तुझ्या गरजा भागवेल. तो मागतोय त्याला दे. She walked into the house, ती गेली घराच्या आत. took the last bit of flour, शेवटचं तिनं पीठ घेतलं. poured little oil on that flour, त्या पिठावर थोडं तेल ओतलं. formed and kneaded the bread, कणिक मळलं placed it on the fire, आणि आगीवर भाकर भाजली. turned back to the jar again. परत कुपीकडे आली तेलाच्या. It was not empty. ती तेलाची कुपी रिकामी नव्हती The flour was not empty. आणि पिठाचा डबा पण रिकामा नव्हता. Every time she took flour and oil, it kept on त्या multiplying. दर वेळेला तिनं पिठाच्या डब्यातनं पीठ काढलं आणि तेलाच्या बाटलीतनं तेल ओतलं. त्याच्यामध्ये ते वाढतच गेलं. She made the meal again परत तिनं स्वयंपाक केला. and again परत केला. and another day परत केला. and another day अजून केला. and another day, स्वयंपाक day करत राहिली. after day. उद्या परवा तेरवा मरवा करतच राहिली. The food was never running out. डबा काही पिठाचा संपेना, तेलही संपेना. Say, God will do that for you. देव तुझ्यासाठी पण असं करेल. The devil prepared a grave for you. सैतानाने तुझ्यासाठी कबर तयार केली असं म्हणून की सगळं संपलं. But God is giving it a resurrection. देव त्याला पुनरुत्थान देतो आणि म्हणतो संपलं नाही. जस्ट अबाउट नाउ इट हॅज स्टार्टेड. आत्ताची कुठे सुरुवात झाली आहे. Praise God. Your last day is not the end of you, तुझा शेवटचा दिवस तुझा अंत नाही काही. provided God is in it. देव तुझ्या स्टोरीत असेल तर देवाला घ्यावं लागेल. Cling on to God. देवाला धरून राहा. Seek His face every day. रोज देवाला प्रार्थना कर. रोज That's what I do. मी तेच करतो. Every day I seek His face. रोज मी देवाला प्रार्थना करतो. Every day I meet Him. रोज मी देवाला भेटतो. Every day I pray. रोज मी प्रार्थना करतो. That's why He is strongly with me. म्हणून तो देव माझ्या बरोबर फार बलवानपणे आहे. Praise God. देवाला धन्यवाद. 1 Kings 17 verse 13 says, एक राजे 17वा अध्याय 13व वचन म्हणतं do not be afraid. भिऊ नका. Proverbs 23:18 says, नीतिसूत्र 23:18 म्हणतं surely there is a future and your hope will not be cut off. नक्की भवितव्य आहे आणि तुझी आशा कापली नाही जाणार. Praise God. देवाला धन्यवाद. When God made our first parents, देवाने जेव्हा या जगातल्या पहिल्या पुरुषाला, पहिल्या स्त्रीला म्हणजे आपल्या पहिल्या पालकांना निर्माण केलं there was no hopelessness. तेव्हा आशाहीनता नव्हती. He placed them in a perfect world देवाने त्यांना परिपूर्ण जगामध्ये ठेवलेलं होतं. where there was no sorrow, no death, no pain. ज्या जगात दुःख नाही, मरण नाही, वेदना, यातना काही नाही. God Himself was the center of their lives. ते स्वतः त्यांच्या जीवनाचं केंद्रस्थान होता. And because of that, आणि त्यामुळे they had a living hope. त्यांना एक जिवंत आशा मिळाली. But then sin entered in the world तत्पश्चात पाप या जगात आलं. through the voice of Satan. सैतानाच्या वाणीपायी पाप या जगात आलं. And our first parents sinned against God. आणि आपल्या पहिल्या पालकांनी देवाविरुद्ध पाप केलं. And that day hopelessness was born. त्या दिवसापासून नाराजी, आशाहीनतेचा जन्म झाला. Joy turned into sorrow. आनंद दुःखात बदललं. Peace turned into fear. आनंद दुःखात बदलल्यानंतर शांती भीतीत बदलली. Life turned into death. आणि जीवन मृत्यूत बदललं. For the first time, पहिल्यांदा mankind felt very lost. मानव जातीला असं वाटायला लागलं की मी हरवलोय. Living in fear. भीतीत जगायला लागला माणूस. Every day man is living in fear. आजही मनुष्य रोज घाबरत जगत आहे. He is uncertain about his future. आज माणसाला भविष्याची खात्रीच नाही.
Mankind was separated from God. आणि अशा रीतीनं मानवजात देवापासून वेगळी झाली. All hope was gone. सगळी आशाच गेली ना. Bible says बायबल म्हणतं in Romans 6:23, रोम करा 6 अध्याय 23 वचन, sin brought death, पापाने मरण आणलं, but पण God gives us the free gift of eternal life through Jesus Christ. देव आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे अनंत जीवनाचं दान देत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. What did God do? देवाने काय केलं? God sent Jesus for us. देवाने येशूंना आपल्यासाठी पाठवलं. Jesus took our sins येशूंनी आपलं पाप घेतलं and he died on the cross, आणि वधस्तंभावर येशू मरण पावले. taking all of the world's sins. संपूर्ण जगाचं मानवजातीचं पाप येशूने घेतलं. And on the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी Jesus rose again. येशू परत जिवंत झाले. No other person rose from the dead. दुसरा कुठलाही व्यक्ती मृत्यूतून जिवंत झालेला नाही, Only Jesus. फक्त येशू. And Jesus said, आणि येशू म्हणाले, I am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Sin brought death. पापामुळे मरण आलं, Jesus brought life. येशूंनी जीवन आणलं. Jesus said, येशू म्हणाले, I came to give you life मी तुला जीवन द्यायला आलोय, and life in abundance. ते सुद्धा भरपूर जीवन द्यायला आलोय. Where all hopelessness was spread on this earth, जिथे सगळीकडे निराशता पसरलेली होती या जगात, Jesus became the only hope. येशू आले आणि येशू एकमेव आशा ठरले. Hopelessness began in the Garden of Eden, निराशतेची सुरुवात एदेनेच्या बागेत झाली, but hope was restored on the cross. पण आशा वधस्तंभावर माणसाला देण्यात आली. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus did not just come that you may survive on this earth. येशू अशासाठी फक्त आलेले नाहीत की या जगात कसा बसा तुमचा निभाव लागावा. He didn't come to help you to survive. येशू तुम्हाला कसं बसं टिकवायला आलेले नाही. No, he came to give us a life full of purpose, full of power and eternal future. येशू ख्रिस्त आपल्याला संकल्पाने भरलेलं, सामर्थ्याने भरलेलं आणि परिपूर्ण भविष्याने भरलेलं जीवन द्यायला आले. That's why म्हणून Bible says in Colossians 1:27, कलसी पहिला अध्याय 27व्या वचनात बायबल म्हणतं, Christ in you the hope of glory. तुझ्यातला ख्रिस्त सर्व गौरवाची आशा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Yes, hopelessness still rules the world, होय, अर्थातच आज या जगावर अजूनही निराशतेचं राज्य आहे, but not for those who trust in Jesus. पण जे लोक येशूंवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी नाही. Praise God. देवाला धन्यवाद. If your life feels empty जर आज तुझ्या आयुष्याला असं एकटं रिकामं वाटलं or lost किंवा हरवल्यासारखं वाटलं or broken, किंवा तुटल्यासारखं वाटलं, know one thing. एक गोष्ट जाण, Jesus came to bring hope back into your life. येशू तुझ्या आयुष्यामध्ये गेलेली आशा परत आणायला आलेली आहेत. So don't lose hope. अजिबात आशा सोडू नकोस. Don't run away. अजिबात असं पळून जाऊ नको. Don't die. असं पळून जायचं नसतं, मरायचं नाही, Don't give up. हार मानायची नाही. Let the water be up to your neck, up to the head and over the head also. अगदी मानेपर्यंत पाणी आलं, डोक्यापर्यंत आलं, डोकं पार पाण्याखाली गेलं तरी चालेल. Because Jesus can pull you out. येशू तुला तरी बाहेर खेचतील. He will pull you out of many waters. येशू तुला अनेक पाण्यांमधनं बाहेर काढतील. Praise God. देवाला धन्यवाद. That is the joy. तो आनंद आहे, That is the joy I have. तो आनंद माझ्यामध्ये आहे. Jesus gives me that joy. येशू मला तो आनंद देतात That nothing will happen to me. की काही असं तसं होणार नाही. नेव्हर माइंड. Because कारण He is the resurrection and life. तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. See, there is no power greater than death. याच्यापेक्षा मृत्यूपेक्षा मोठं सामर्थ्य नाही. Everybody dies सगळा प्रत्येक माणूस मरतो, and never comes back. प्रत्येक माणूस मरतो आणि परत जिवंत होत नाही. मृत्यू एवढं प्रबळ सामर्थ्य नाही. You tell me anybody came back. तुम्ही मला सांगा ना, मेल्यानंतर कोणी परत जिवंत झालंय? Only Jesus came back. फक्त येशू मेल्यानंतर परत जिवंत झाले. Bible speaks of a very sad case, बायबलमध्ये एका अतिशय दुःखद कहाणी विषयी लिहिलंय. a story of deep hopelessness एक अतिशय निराश अशी कहाणी that turned into overflowing hope. जी भरपूर अशा आशेत बदलली. A funeral procession was coming out of the city gate. एका शहराच्या किंवा गावाच्या वेशीतनं मैतीची मिरवणूक निघाली That city was Nain. आणि त्या गावाचं नाव नाईन गाव. And a large crowd was walking in silence. आणि लोकांची मोठी गर्दी शांतपणे त्या मैतीच्या मिरवणुकीत चालत होती. Their faces heavy with sorrow. आणि सगळ्यांचे चेहरे दुःखाने लांब झालेले. And in the middle of that crowd, आणि त्या सगळ्या लोकांच्या गर्दीमध्ये there was a woman एक स्त्री होती, who was a widow, एक बाई होती, विधवा होती, whose only young son had died. आणि तिचाच जवान मुलगा, एकुलता एक मुलगा वारला. You can imagine कल्पना करा, a mother एक आई, had to see the death of her own son. आईनं आपल्या जवान मुलाची मयत बघणं याच्यासारखं वाईट दुःख नाही. It is very, very फार painful. वाईट, फार वेदना होतात एखाद्या आईनं आपल्या जवान मुलाचं मरण बघणं. Her life had already been shattered once some time back काही दिवसांपूर्वीच तिचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं, because she had lost her husband. कारण नवरा वारला, बाई विधवा झाली.
तत्पश्चात मुलगाही वारला. Maybe that man had dreamt of happy family. आणि कदाचित तिच्या नवऱ्यानं त्या पुरुषानं अतिशय सुखी आनंदी परिवाराचं स्वप्न रंगवलेलं असेल. A simple life. एक साधं सुधं जीवन, साधा परिवार. He would have decided, आणि त्याने ठरवलं असेल let us both raise our son की आपण दोघे मिळून आपल्या मुलाला मोठं करू and we'll make him somebody great. आणि त्याला आपण काहीतरी आयुष्यात बनवू. But death came too soon on पण him. मृत्यू फार लवकर आला. तिच्या घरावर पहिला नवरा गेला, मग मुलगा गेला. And now this poor woman had to face life alone. आणि आता या बिचाऱ्या बाईला आयुष्याला एकटीला तोंड द्यावं लागलं. See, she hadn't even dried up her eyes. There is another death here. अजून तर नवरा मेल्यानंतरचे अश्रू वाळले नव्हते आणि जवान मुलगा मेला. The last light of her home also got extinguished. आशेचा शेवटचा किरण सुद्धा, आशेचं शेवटचं किरणही गेलं. Hopelessness surrounded her. आणि अशी आशाहीनता बाईच्या आयुष्यात आली की बास. What she would do now? आता ही बाई काय करणार? Who would provide for her? कोण तिला पुरवणार? How could she survive all alone? कोण तिला खायला घालणार? एकटी बाई कशी जगणार? But the beauty is पण त्यातलं सौंदर्य असं आहे, that day, त्या दिवशी, that moment, त्या क्षणाला Jesus and his disciples were coming through. येशू आणि येशूंचे शिष्य मैतीची मिरवणूक बाहेर निघाली होती आणि येशू आणि येशूंचे शिष्य गावाच्या आत यायला निघाले. When Jesus saw her, आणि येशूंनी मग जेव्हा या बाईला पाहिलं, his heart overflowed with compassion. येशूंचं हृदय कळवळ्यानं भरलं. Bible says बायबल म्हणतं in Luke 7:13, लूक 7 अध्याय 13 वचन, Jesus said, येशू म्हणाले, woman, बाई don't cry. नका रडू, नको रडू बाई, रडू नको. See the heart of Jesus. येशूंचं हृदय बघा, लगेच तिला म्हणतात, बाई रडू नको, Don't cry. नको रडू. When Jesus is there, don't cry. येशू आले ना की मग रडायचं नाही बेटा. Amen. येशू आले की You can रडायचं. cry before the world, but when Jesus comes and when you invite Jesus, stop crying. जगासमोर रडा, पण येशूंना तुम्ही आमंत्रित केलं आणि येशू आले ना की मग नाही रडायचं. Other people shook their heads बाकीच्या लोकांनी आपली डोकी हलवली and they walked past her. आणि गेले तिच्यापासून. Some felt very pity. I had lots of pity on काही her. लोकांना बाईवर फार कीव आली की बिचारी बाई. But then they could not change her position. पण माणसं करणार काय ना, माणसं त्या बाईची अवस्था तर बदलू नाही शकत. People just looked at the dead body and moved forward. लोकांनी त्या बाईच्या मुलाच्या मैतीकडे, त्या प्रेताकडे बघितलं आणि बघून पुढे गेले. They would have all shaken their head. आणि सगळ्यांनी आपली डोकी अशीची हलवली असतील की नाही नाही, चांगलं नाही झालं. But Jesus stopped. पण येशू मात्र थांबले. Hope entered that funeral. आशा त्या मैतीत आली. When Jesus is there, आशेनं त्या मैतीत प्रवेश केला. जेव्हा येशू येतात, hope enters hopelessness. निराशतेत आशा प्रवेश करते. When hope enters hopelessness, आणि आशा जेव्हा आशाहीनतेत प्रवेश करते, it becomes a living hope. मग ती जिवंत आशा बनते. Jesus walked over to the coffin येशू गेले त्या And- येशू गेले त्या प्रेताकडे and touched it. आणि जाऊन त्या प्रेताला येशूंनी स्पर्श केला. And the bearers of the coffin stopped. आणि ते प्रेत घेऊन जाणारे जे होते ते थांबले. They were shocked. त्यांना धक्का बसला. Who will stop a funeral procession? असं कोण मैतीची मिरवणूक थांबवतं? Who would dare to stop a funeral? अशी कशी कोणामध्ये हिंमत आहे की मैतीची मिरवणूक थांबवावी? That means he was going to pray for him. याचा अर्थ येशू प्रार्थना करणार होते आता तिथे. What if nothing happened? आणि प्रार्थना केल्यावर काही झालं नसतं तर? What if that dead boy didn't get up? मेलेला मुलगा परत जिवंत झाला नसता तर? Just imagine. कल्पना करा. They would kill him. त्या सगळ्यांनी मिळून येशूंना ठार मारलं Isn't असतं. it? मग पुढची मयत येशूंची. It would never happen that way. पण असं होणारच नाही ना. What if this was another false hope? आणि अजून एक खोटी आशा ठरली असती तर? But this was Jesus. पण ही खोटी आशा नव्हती. हे Who जिवंत never येशू. fails. येशू कधी अपयश न देणारे, The one who turns hopelessness into hope. जे येशू आशाहीनतेला आशेत बदलतात. Then he spoke directly to the dead boy. आणि मग येशू त्या मेलेल्या मुलाशी डायरेक्ट बोलले, प्रेताशी. Young man, तरुण मुला, I tell you to get up. मी तुला सांगतोय उठ. Hope spoke to hopelessness. आशा निराशेशी बोलली. Life spoke to death. जीवन मृत्यूशी बोललं. Death has to obey life आता मृत्यूनं जीवनाचं आज्ञापालन करायलाच हवं. because life is more powerful than death. कारण जीवन मृत्यूपेक्षा प्रबळ आहे. The crowd held their breath. आणि लोकांची गर्दी असं श्वास रोखून उभी होती. Could it be possible? होणार का, शक्य आहे का, होईल का? Suddenly, अचानक there was a stirring in the coffin. त्या ती पेटी असते ना, ज्या पेटीमध्ये प्रेत ठेवतात,
ती पेटी जी आहे त्यात थोडासा आवाज यायला लागला. And the boy got up and sat up मेलेला मुलगा परत उठून बसला and began to speak. आणि बोलायला लागला. Hope was alive again. आशा परत जिवंत झाली. प्रेत जिवंत होऊन बसलं. Death lost its power. मरणाची नांगी तुटली, सामर्थ्य गेलं. The tears अश्रू that was flowing from the mother's eyes आईच्या डोळ्यातनं वाहणारे अश्रू now turned into tears of joy. आता आनंद अश्रूत बदलले. Jesus took the boy's hand येशूंनी मग मुलाचा हात धरला and gave him back to his mother. आणि मुलाचा हात धरून त्या मुलाला परत आईच्या हातात दिलं की तुझा मुलगा तुला परत. First time पहिल्यांदा in life, आयुष्यात a funeral was taken back home. मयत जी झाली होती ती मयत, ते प्रेत जिवंत होऊन घरी परत गेलं. First time पहिल्यांदा a dead body was taken home because it became alive. मेलेलं प्रेत घरी परत गेलं कारण मेलेलं प्रेत जिवंत झालं. Praise God. देवाला धन्यवाद. The mother came to the funeral with hopelessness, आई निराश होऊन त्या माहितीत आलेली ना, but she walked home with a son holding her arms. पण ती विधवा आई सुद्धा आपल्या मुलाचा हात धरून घरी परत गेली. Praise God. देवाला धन्यवाद. Everything will be settled in your life. तुझ्या जीवनात सगळं स्थिर स्थावर होईल. The funeral turned into celebration. मयत आनंदोत्सवात बदलली. The tears turned into laughter. अश्रू हास्यात बदलले. The hopelessness turned into hope. आशाहीनता आशेत बदलली. Word spread quickly. सगळीकडे शब्द पटकन पसरला People ran in every direction. आणि लोक सैरा वैरा धावायला लागले. They brought their sick and their blind. लोकांनी आपल्या आजारी माणसांना, अंध्यांना आणलं And Jesus healed them all. आणि येशूंनी सगळ्यांना आरोग्य दिलं. Praise देवाला God. धन्यवाद. What is your situation today? आज तुझी अवस्था काय आहे? Are you also walking in the funeral of your dreams? तू सुद्धा तुझ्या स्वप्नांच्या माहितीत चालतोयस का? Do you feel life has buried your hope? तुला असं वाटतंय का जीवनाने तुझ्या आशेला गाडलंय? Are you crying over something तू सुद्धा एखाद्या गोष्टीवर रडतोयस का that seems to be lost forever? की जी गोष्ट तुझी कायमची हरवल्यासारखं झालंय? Do not be afraid. नका ना तुम्ही असे भिऊ. Jesus is stepping in your situation. येशू तुमच्या परिस्थितीत आता प्रवेश करतायत. He is speaking to your situation. येशू तुझ्या परिस्थितीशी He बोलतायत. is speaking to your hopelessness. येशू तुझ्या आशाहीनतेशी He बोलतायत. is touching the impossible. येशू अशक्य गोष्टीला स्पर्श He करतायत. is commanding the dead things to become alive in your life. येशू मेलेल्या गोष्टींना तुझ्या जीवनात परत सजीव व्हायची आज्ञा करतायत. Praise God. देवाला धन्यवाद. Your hope is not dead तुझी आशा मेलेली नाही because Jesus is alive. कारण येशू जिवंत आहेत. Because Jesus is alive. कारण येशू जिवंत आहेत, तुझी आशा मेलेली So नाही. hold on. तर धरून राहा. Your miracle is on the way. जरा तग धरून राहा, तुझा चमत्कार येतोय. Hold on. थांब ना जरा. The choice is yours. निवड तुझी आहे. If you trust in Jesus, जर तू येशूंवर विश्वास ठेवला, you will get back what you have lost. तुला नक्की तुझं गेलेलं सगळं परत मिळेल. A man came to our meeting. एक माणूस आपल्या सभेला आला. He had been suffering for years, त्या माणसाला वर्षानुवर्ष काहीतरी त्रास होता. tormented by an evil spirit. छळ होत होता त्याचा, काहीतरी दुरात्मा त्याला त्रास देत असे. He had lost his job, त्याची नोकरी त्यात गेली. his peace and his future. शांती, भविष्य, नोकरी सगळंच गेलं. His wife brought him for the meeting त्याच्या बायकोने त्याला आपल्या सभेला आणलं. because she heard that Jesus heals and कारण blesses. तिच्या कानावर बातमी आली की म्हणे येशू इथे लोकांना आरोग्य देतात, आशीर्वाद देतात वगैरे वगैरे. During the final prayer, आणि ती त्याला इथे घेऊन आली. शेवटच्या प्रार्थनेमध्ये मग the power of God fell on her देवाचं सामर्थ्य तिच्यावर पडलं and fell on him also. आणि मग त्याच्यावर सुद्धा पडलं. That man fell down. तो माणूस खाली पडला He kept on rolling on the ground. आणि जमिनीवर लोळत राहिला. The demon power fought with him to stay in his body. सैतानी सामर्थ्य झगडा करून त्याच्या शरीरातच राहायला मागत होतं. But in the name of Jesus, पण येशूंच्या नावात the devil had to go. सैतानाला जावंच लागलं. The enemy lost शत्रू हरला and the man was free. आणि तो मनुष्य मोकळा झाला. And he jumped in that same place where he was foaming and rolling on the ground. आणि त्या जागी तो उडी मारायला लागला, ज्या जागेमध्ये तो असा खाली पडून लोळत होता, त्याच्या तोंडाला फेस आलेला होता, तिथेच तो उड्या मारायला लागला. And he started rejoicing आनंद करायला that लागला. Jesus has set me free. येशूंनी मला मोकळं केलं, येशूंनी मला मोकळं केलं म्हणाला. Later on his wife testified, मागाहून त्याच्या बायकोने साक्ष दिली now my husband goes to work. की म्हणे आता माझा नवरा व्यवस्थित कामाला जातो. Peace has returned to our house. गेलेली शांती आमच्या घरात परत आली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That will happen to you. आज तुमच्याही जीवनात असं होईल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 138
verse 8. स्तोत्र संहिता 138:8. The Lord will perfect everything that concerns you. तुझ्याविषयीनं जे काही आहे ते प्रभू परिपूर्ण करेल. Where is your hope tonight? आज रात्री तुम्ही आलाय खरे, पण तुमची आशा कुठे आहे? You must have hoped on your boss, कदाचित तुम्ही तुमच्या बॉसवर आशा ठेवली on असेल, your neighbors, on your family, on your strength. शेजाऱ्यावर, फॅमिलीवर, परिवारावर, स्वतःच्या शक्तीवर आशा ठेवली असेल. Hoping in the world is illusion. जगावर आशा ठेवणं मृगजळ आहे, मृगजळ. It's like building castles in the air. ते हवेमध्ये महाल बांधण्यासारखा तो प्रकार आहे. Even if your hope is on money आणि जरी तुमची आशा पैशावर or असेल luck किंवा नशिबावर, लकवर charm, असेल, योगायोगावर or असेल human effort, किंवा मानवी परिश्रमांवर असेल, you are only chasing shadows. तरी तुम्ही सावलीच्या मागे चालताय. ते मृगजळ आहे, त्या मागे किती दिवस चालणार? But if your hope is in Jesus, पण तुमची आशा जर येशूवर असेल you are standing on solid ground. तर तुम्ही भक्कम भूमीवर उभे आहात. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in John 8 verse 12, योहान 8:12, I am the light of the मी world. या जगाचा प्रकाश आहे. Whoever believes in me जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल will never walk in तो darkness, कधी अंधारात चालणार नाही, but he will have the light of तर life. त्याला जीवनी प्रकाश मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. If you have Jesus, you will only be moving forward. जर तुमच्याकडे येशू असतील तर तुम्ही फक्त पुढे आणि पुढे जाल. No matter how dark things are around you, आणि तुझ्या अवतीभोवती किती गोष्टी जरी काळ्या कुट्ट असल्या, Jesus is the light. येशू प्रकाश आहे. He will guide you. येशू तुला मार्गदर्शन He will करतील. take you to your येशू तुला destination. तुझ्या मुक्कामापर्यंत पोहोचवतील. Praise God. देवाला धन्यवाद. So give all your worries to Jesus. आपल्या सगळ्या काळज्या येशूंना देऊन टाका. He will take care of you. येशू तुम्हाला जरूर सांभाळतील. That means you don't have to carry your problems. याचा अर्थ तुम्ही तुमच्या समस्या स्वतः व्हायची गरज नाही. Cast it upon the Lord Jesus Christ. देऊन टाका ना प्रभू येशू ख्रिस्तांना सगळ्या काळच्या. Tell him to take care of you. सांगा ना येशूंना की देव बाप्पा तूच मला सांभाळ. Because कारण I cannot help myself. मला नाही जमत आहे स्वतःला मदत करायला, तू मला मदत कर. Say, Lord, you are my living hope. म्हणा प्रभू तू माझी जिवंत आशा आहेस. The world may fail. हे जग मला अपयश देईल, People may fail. लोक मला अपयश देतील, But you will never fail me. पण तू मला कधी अपयश देणार नाहीस. When I feel like giving up, जेव्हा मला हार मानावीशी वाटेल I will cling to you, Jesus. त्याला मी तुला चिकटून राहीन येशू. When I feel weak, जेव्हा मला अशक्त वाटेल please be my strength. प्लीज माझी ताकद बन. When I feel lost, जेव्हा मला हरवल्यासारखं वाटेल be my guide. प्लीज माझा मार्गदर्शक बन. I declare now मी आता घोषित करत आहे that I am strong. मी बलवान आहे. In the name of Jesus, येशूच्या नावात I will not walk in fear. मी नाही घाबरून चालणार. I will not drown in मी hopelessness. नाही आशाहीनतेत बुडणार. I will fix my eyes on Jesus. मी माझे डोळे येशूंवर केंद्रित ठेवणार. No situation is beyond your power, O Lord. एकही परिस्थिती तुझ्या हाताबाहेर नाही दे बाप्पा. No problem is bigger than you. एकही समस्या तुझ्यापेक्षा मोठी नाही दे बाप्पा. Yes, declare these kinds of words daily in your life. अशा पद्धतीचे शब्द रोज आपल्या जीवनात बोला. Every day declare रोज अशा पद्धतीची वाक्य बोला that my hope is not in the की world, माझी आशा जगावर नाहीच आहे. but in the Lord who never fails. माझी आशा प्रभूवर आहे जो प्रभू कधी अपयश देत नाही. I declare मी घोषित करत आहे that I will not be shaken by मी circumstances, नाही परिस्थितीला बघून आदळणार, because my God is in control. कारण माझ्या देवाचा ताबा आहे. I declare मी घोषित करत आहे that no weapon formed against me shall prosper, माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही, for my hope is in Jesus. कारण माझी आशा येशूत आहे. I declare मी घोषित करत आहे that even when I don't see a way, जरी मला मार्ग दिसला नाही, my God is making a way for me. माझा देव माझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. I declare मी घोषित करत आहे that I will walk by faith, मी विश्वासाने चालणार आहे. not by sight. मी मला दिसतं त्या अनुरूप चालणार नाही. I declare मी घोषित करत आहे that God's promises are true, देवाचं अभिवचन खरं आहे and I will see His goodness in my life. आणि देवाचं चांगुलपण माझ्या आयुष्यात मी पाहणार आहे. I declare मी घोषित करत आहे that my past does not define me. माझ्या भूतकाळातून माझी व्याख्या ठरत नाही. Jesus is giving me a new future. येशू मला नवीन भविष्य देत आहेत. I declare मी घोषित करत that आहे I am more than a conqueror मी महाविजयी आहे through Christ Jesus. ख्रिस्त येशूद्वारे. I मी declare घोषित करत आहे that hopelessness has no place in my life from tonight. आशाहीनतेला आज रात्रीपासून माझ्या जीवनात जागा नाही. Hope is rising in me आशा माझ्यामध्ये वर येत आहे because Jesus gives me hope. कारण येशू मला आशा देत आहेत. I declare मी घोषित करत that आहे my breakthrough is coming, माझी नवीन कोरी सुरुवात येत आहे and I will see the victory in आणि Jesus' मी विजय name. बघणार येशूंच्या नावात. I know I will be victorious. मला माहित आहे मी महाविजयी बनणार. I know I will come out of all मला situations माहिती आहे मी सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडणार आहे because कारण tonight आज रात्री I am trusting in मी Jesus. येशूंवर विश्वास ठेवत आहे. ओनली बिकॉज एकमेव कारण मी येशूंवर विश्वास ठेवत Praise आहे. God. देवाला धन्यवाद.
Now something is happening already. आता ऑलरेडी काहीतरी घडत आहे. Something is already happening. ऑलरेडी Some changes are happening. God is about to bring about a change in your life and your situation. And I believe that when I speak positive words, आणि माझा विश्वास आहे जेव्हा मी सकारात्मक शब्द बोलतो God will come तेव्हा देव येणार and He will change my situation. आणि माझी परिस्थिती देव बदलणार असा माझा विश्वास आहे. But if you speak negative, पण जर तुम्ही नकारात्मक बोललात the devil will come in the scene. तर मग सैतान चित्रात येईल. If you speak positive, तुम्ही सकारात्मक बोललात Jesus will come in the scene तर येशू चित्रात येतील and He will help you out. आणि येशू तुम्हाला मदत करतील. See, this started already. बघा ऑलरेडी सुरुवात The झाली. Lord Jesus has already started His work, प्रभू येशूंनी आपलं काम सुरू केलं and ऑलरेडी. He will do the work in your life येशू also. तुमच्याही जीवनात कार्य करतील. आज. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Yes, people will fall in your midst. Don't worry. तुमच्या अवतीभोवती माणसं खाली पडणार, काळजी करू नका. God is in control. देवाचा ताबा आहे. Many things are going to happen here अनेक गोष्टी या जागेमध्ये घडणार आहेत because Jesus has come. कारण येशू या जागेत आलेले Are आहेत. you ready तयार आहात? to receive your portion on this earth? तुमचाही वाटा या जगातला स्वीकारायला तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल and cry out with me. आणि डोळे बंद रडून माझ्या मागून प्रार्थना कराल. Cry out to Jesus. डोळे बंद करायचे आणि रडून येशूंना प्रार्थना करायची. Maybe your case is too hard. कदाचित तुझं प्रकरण अवघड असेल. Maybe nobody knows what you're going through. कदाचित कोणाला माहितीच नसेल तुला काय त्रास होतो. Maybe you have not shared your problem with anyone. कदाचित तुझ्या समस्या तू कोणाला सांगितल्याच नसतील कारण की And you don't know whom to tell. आणि तुला माहित नाही कुणाला सांगायचं. Jesus is here. येशू इथे आलेले आहेत. You tell Him. तुम्ही येशूंना सांगा. Tell Him. येशूंना सांगा. And He will solve your problems. येशू तुमच्या समस्या सोडवतील. Are you ready? तयार आहात? Come on, pray with me then. डोळे करा घट्ट बंद माझ्या मागून बोला ही प्रार्थना. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्या जवळ येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh Jesus, माझ्या येशू I am in a terrible condition. माझी परिस्थिती फार बिकट आहे. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद नाही. I don't know what to do. मला कळतच नाही मी काय करू. I need your help, मला Lord. तुझ्या मदतीची गरज I आहे need प्रभू. your touch, Lord, मला तुझ्या tonight. स्पर्शाची आज रात्री गरज आहे. If you don't touch me, जर तू मला स्पर्श केला I नाही shall surely तर die. आज मला तू मेल्यात जमा धर. I need your touch मला tonight. तुझ्या स्पर्शाची आज रात्री गरज Come, my आहे. Jesus. माझ्या येशू ये. Come, my Jesus. माझ्या येशू ये. Come into my heart माझ्या हृदयामध्ये ये. and change my माझं life. जीवन बदल. I invite you. मी तुला आमंत्रित I करत आहे. invite you. मी तुला आमंत्रित करत आहे. Come into my heart. माझ्या हृदयात ये. I accept you मी तुला now. स्वीकारत आहे आता. I accept you मी now. आता तुला स्वीकारत आहे. Jesus is coming. येशू येत आहेत. He is coming now. येशू येत आहेत आता. He is coming in your आता heart. वेळेला येशू तुझ्या He हृदयात is येत आहेत. standing next to येशू you. तुझ्या शेजारी उभे आहेत. He is touching you right येशू तुला now. आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I राहील. command मी you, आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus, नावात leave. सोड. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Leave, you devil, in the name of सोड Jesus. सैताना येशूच्या नावात. Every sickness, leave. प्रत्येक आजार निघून जाऊ दे. Every pain, leave. प्रत्येक वेदना निघून जाऊ दे. I pray that you touch. मी प्रार्थना करतो Be स्पर्श healed in कर. Jesus' येशूच्या name. नावात बरं होऊ दे Heal, बाबा. heal, येशूच्या heal, नावामध्ये. heal in येशूच्या Jesus' नावामध्ये name. बरं होऊ दे माझ्या Yes, it स्वामीला. is happening now. घडत आहे घडत It आहे is happening now. घडत आहे या वेळेला. Every body pain, अंगवेदना I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Headache, डोकेदुखी people suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी I आहे, command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave. सोड In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Tumor, ट्यूमर people suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर आहे Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal आणि them त्यांना आता आरोग्य दे. in Jesus' name. येशूच्या नावात. Ulcer, अल्सर people suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालंय The Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. Place your hand in that area. आपला हात त्या भागावर ठेवा. Let the Lord touch you प्रभूला now. तुम्हाला स्पर्श करू दे. Be healed of that ulcer in येशूच्या Jesus' नावात name. अल्सर पासून बरा हो. Jesus is moving. येशू इथे फिरताय. Come on, call, call, call. चला सगळ्यांनी येशूंचा धावा करा करा करा. Cry out to him now. रडून त्याचा धावा करा. Now is your chance. आता तुमची संधी He आहे. will touch you now. येशू तुला आता स्पर्श Every करतील. swelling in the body, अंगावर आलेली सगळी सूज be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे.
Stone in the kidney. किडनीमध्ये झालेले खडे Be crushed in the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांचा चुरा होऊ दे. Yes, somebody is here with stone in the kidney. एक माणूस इथे आलाय त्याच्या किडनीमध्ये खडे आहेत. The Lord Jesus is touching you प्रभू now. येशू त्या माणसाला आता स्पर्श Be करतात. healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा हो. Liver problem. लिव्हरचे आजार, Liver problem. लिव्हरवर Be healed in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये बरी होऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात Thyroid problem. थायरॉइडचा आजार, Those who are having thyroid problem. ज्या कुणाला थायरॉइडचा आजार The आहे, Lord Jesus is touching you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श करतात. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार, You have tears flowing in your eyes. सारखं तुमच्या डोळ्यांमधून पाणी येतं. Cataract problem. मोतीबिंदूचा आजार, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी, People who have lumps in the body. ज्या कुणाच्या अंगावर गाठी आल्या आहेत, Let those lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूंच्या नावात नाहीशा होऊ देत. Yes, those lumps have to vanish त्या now. गाठी आता गेल्या पाहिजेत. Check it up, check it up. तपासा तपासा, It is going away. त्या गाठी जात आहेत. Place your hand on those lumps आपला हात त्या गाठींवर ठेव and let those lumps vanish now in आणि त्या Jesus' गाठी name. आता येशूंच्या नावात जाऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody has problem in the gums. एका माणसाच्या हिरड्यांमध्ये आजार आहे. Some cancerous thing is there in the mouth. त्याच्या तोंडात काहीतरी कॅन्सर झाला The आहे. Lord Jesus is healing you now. एका माणसाच्या तोंडात कॅन्सर आहे, हिरड्यांचा आजार आहे. प्रभू येशू तुला आता बरं करत Be आहे. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the ears. कानांचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Tuberculosis. क्षयरोग, People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झाला, Vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात तो जाऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody cannot open the mouth. एका माणसाला आपलं तोंड उघडता येत नाही. When you open the mouth, it gets jammed. त्याने तोंड उघडलं की ते तसंच राहतं. The Lord Jesus is healing you now. प्रभू येशू तुला आता बरं Be करतात. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Fever, I command you to leave in Jesus' name. तापाला मी आज्ञा करतो येशूंच्या नावात तू जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up and walk in the name उठा of आणि Jesus. चालायला लागा येशूंच्या नावात. God's strength will flow in you. देवाची शक्ती तुमच्यात वाहील. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Now you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो, I command you in the name of तुला Jesus. येशूंच्या नावात मी आज्ञा करतो. Leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात जा. Devil go in the name of सैताना Jesus. येशूंच्या नावात जा. See, the devil is leaving you. बघा सैतान तुम्हाला सोडून The चालला. devil is leaving you. सैतान तुम्हाला सोडून चालला. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. See, सोड the devil is येशूंच्या going. नावात. सैतान चालला बघा. The devil is going. सैतान चालला He बघा. will not stay here. सैतान इथे राहणार He नाही. has to go in Jesus' सैतानाला name. जावंच लागेल येशूंच्या नावात. Every demonic influence, सर्व सैतानी छाप, every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, जादू टोणा, सैतानी शक्ती, leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Every witchcraft power, चेटू करणी, every divination power, सैतानी शक्त्या, leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात. Come on, call. सगळ्यांनी त्याचा Call, धावा call, करा. call. धावा करा, करान करा. Say, devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना मला येशूंच्या नावात Come on, सोड. say, devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Devil, leave me in Jesus' name. बोला सैताना मला सोड Say, येशूंच्या नावात. witchcraft power, leave me in Jesus' चेटू name. सोड मला येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. See, he's going away. बघा तो चालला. He is going away. सैतान चालला. Say, poverty, leave me in Jesus' म्हणा name. दारिद्र्य मला येशूंच्या नावात सोडून जाऊ In the दे. name of Jesus, leave. येशूंच्या नावात दारिद्र्य In मला the name सोडून of Jesus, जाऊ. leave. येशूंच्या नावात दारिद्र्य मला In the सोडून name जाऊ. of Jesus, येशूंच्या leave. नावात दारिद्र्य मला सोडून जाऊ It's दे. happening all over. सगळीकडे होतंय बरं The का. Lord Jesus is touching you. आतमध्ये बाहेर वर सगळीकडे प्रभू Be स्पर्श करतो. free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say, poverty, leave me in Jesus' म्हणा name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला Say, सोडून जाऊ poverty, दे. leave me in म्हणा Jesus' म्हणा name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला Say, सोडून जाऊ fear, दे. leave me in Jesus' भीती name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, whatever they need, give it to them. प्रभू या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, Lord. ज्या लोकांना 2-4 चाकी गाड्यांचा आशीर्वाद हवाय त्यांना तो दे. Financially bless them, Lord. आर्थिक आशीर्वाद त्यांना दे. Those who want to fly abroad, help them. ज्यांना फॉरेनला जायचंय त्यांना मदत कर.
Let there be peace at home. लोकांच्या घरी शांती असू दे, Let there be joy at home. आनंद असू दे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Fulfill every desire of their heart. त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात, Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Thank you, Lord. धन्यवाद Thank देव you, बाप्पा, तुझे Jesus. आभार, तुझी स्तुती. Give a big clap to Jesus आणि now. एक जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Big clap to Jesus. जोरात टाळी वाजवा येशूंसाठी.